विश्वास पाटील हे साहित्यिक नव्हे, मराठीमध्ये इतका थापाडा साहित्यिक पुढील 1000 वर्षात पैदा होणार नाही. मी स्पष्ट सांगतो, ही जे झाडाझडती आहे ना, इतकी बोगस कादंबरी पुढील 100 वर्षात होणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो आज. कारण आज आता हे सांगायचं काय, मी त्याचं स्वागत केलेलं आहे. आमच्या घराण्याला चांगलं त्यांनी नाव मिळवून दिलं की बाबा आपल्या एखाद्या घराण्यातला साहित्यिक आपला भाऊ पुढं चाललेला आहे. मी माझ्या फेसबुकच्या ज्या वादाच्या पोस्ट होत्या त्या सगळ्या मी काढून टाकलेल्या. पण आज ह्या 2 दिवसातलं चित्र जर पाहिलं तर ते इतकं भयावह आहे, प्रचंड भयावह आहे. म्हणजे तुम्ही अडचणीत असाल तर तुम्ही गोड भूमिका घेता, आणि जेव्हा माणूस अडचणीत हात निघाली ती विश्वाची ती स्टाईल आहे माणसं मारण्याची. आता तुम्हाला जर काय विचारायचे असेल, तुम्हाला ही बंडलबाज आहे. का बंडलबाज आहे त्याची कारणं मी देऊ शकतो. दुसरं संभाजीचं मराठ्यामध्ये, आता विश्वास पाटील आज मराठ्यांची भूमिका घेत आहे, पण मराठ्यांची भूमिका घेण्या अगोदर 59 मराठ्यांचे महाराष्ट्राच्या भूमीवर मोर्चे निघाले. किती मोर्चे अटेंड विश्वास पाटलांनी केले, किती वेळा बोलले. आज हैदराबाद गॅजेटचा त्यांनी प्रश्न पुढे आणला. हैदराबाद गॅजेटचं हे कोणाचं आहे? जरांगे पाटील. आता जरांगे पाटलांनी सगळं जमीन मऊ केलेली आहे. आता हे तिथं नांगर चालवायला निघाले. बरं, नांगर चालवायला निघाले ते निघाले, तेव्हा या बाबतीत तुमची स्पष्ट भूमिका काय? मला वाटतं त्या वंजारीने विचारली, तुमची या बाबतीत स्पष्ट भूमिका काय? तेव्हा नाही, त्या बाबतीत प्रश्न विचारू नका. का तर हा माणूस फक्त आपल्या कादंबऱ्या विकल्या जाव्या, आणि हा कुठला ना संघाचा माणूस आहे ना काँग्रेसचा आहे, कुठलाही नाही. हा माणूस फक्त स्वार्थी हेतून प्रत्येक गोष्ट पुढे ढकलतो. आज यांच्याकडे काम आहे, काय दिलं, काम संपलं, माणूस गेला पाठीमागे, यांच्याकडे काम आलं, असं ते सगळं आहे. आता कालपर्यंत सुरेश पाटील विद्वान वाटत होते, आज अचानक अर्णकाठचे उंदीर झाले. आता ह्या बाबतीत तुम्हाला महाराष्ट्रात मी आता सध्या मस्त व्हिलन आहे, मला आनंद वाटतो. कुठेतरी बाबा असं ते नाव आहे नाव आपलं, पण ते आता त्या अनुषंगाने येणारे तुम्ही कुठलाही प्रश्न मला विचारा. तुम्ही एका बाजूला भाव म्हणता आणि असं भांडण कशावर? भांडण काय नाहीये, भांडण सुरू व्हायचं नक्की भाव आहेत ना? नक्की वादाचं मूळ कारण आता काय बांधायचं काय? नाही, बांध आमचं कुटुंब विभक्त नाही, आमचं कुटुंब एकच आहे. आमची जमीन घरं सगळं एक आहे, फक्त आम्ही मुंबईला वेगवेगळ्या घरात राहतो. आता प्रश्न कसा झाला, नक्षलवारी माझी जेव्हा पहिल्यांदा 10 शंकर साडा सरांनी 10 वाजली आणि धंधनी तायमोड झाली, आणि नंतर मी नक्षलवारी लिहिली. तर आता विश्वासचा साधारणतः स्वभाव कसा आहे की उचललं तो कॉन्सेप्ट उचलतो, तुमचे सरळ उचलतो. आता तुम्हाला पुढे येऊ आपण. आता तो सुरुवात व्हायची त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मराठ्यांचा पुरंदरेंचं प्रकरण गाजलं. पुरंदरेला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देणं न देणं हा शासकीय भाग आहे. त्यात काय आपल्याला विरोध वाटला, मी विरोध करणार, तुम्हाला योग्य वाटलं तुम्ही पाठिंबा देणार, मला योग्य वाटलं मी पाठिंबा देणार, हे सगळं झालं. आणि त्याची मला भूमिका अजिबात आवडली नाही. कारण राजमाता म्हणून तुम्ही जिजाबाईकडे बघता, आणि जिजाबाईंच्या चारित्र्यावर जर कोणी घालत असेल तर त्याला जोड्यानं मारलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आता ते चारित्र्यावर सगळं हे भरलेलं आहे, संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. आणि हा आपण काहीतरी मोठा संशोधन मोठं हे केलेलं आहे अशा अनुषंगाने कशासाठी, तेव्हा त्याला क्रीम पोस्टिंग पाहिजे होतं. खरं तर मी आज व्यक्तिशा बोलण्यावर नाही आलेलो, पण तुमचा प्रश्न आला म्हणून मी विचारतो. याला एक दलित पोस्टिंग पाहिजे होतं, ते पोस्टिंगसाठी याला हे सगळं घडवून आणलं. कारण त्यानंतर मला तर त्याची ती भूमिका नाही आवडली. 1 महिन्यानं मी त्याच्याकडे गेलो तेव्हा त्याने मला पहिला प्रश्न विचारला, अरे त्या पुरंदरेने खरंच तसं लिहिलं? अरे पुरंदरेने खरंच तसं लिहिलं की नाही हा जो मला प्रश्न विचारतो, मग तू न वाचता त्याच्यावर भूमिका घेतली कशी? हा माझा प्रश्न आहे. आता पुरंदरेची जी भूमिका घेतलेली होती तो सकाळी त्याचा पुरंदरेचा त्याचं बोलणं झालेलं, आणि याला पोस्टिंग पाहिजे होतं. शासनावर दबाव येणार, एखादा 30-35% जेव्हा समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा शासनावर साहजिकच दबाव येणार आहे. शासन अडचणीत आले, आपल्याला पोस्टिंग पाहिजे, काँग्रेस सत्तेवरून गेलंय, काँग्रेसची लाळ उठून आपली झालेली आहे. अशा वेळी बघ आता काय करायचं, अशा वेळी करायचं काय मला सांगा ना. मग आता याला मुद्दा मिळेना,
बरं, पहिल्यांदा याची त्याच्या अगोदराने घडलेला प्रसंग सांगतो. 1988 साली याची पानिपत प्रकाशित झाली. 2015 साली तो डॉक्टर शेजवळपासून, भाजपचे उपाध्यक्ष, त्यांच्यापासून सगळीकडे फिरत होता की मला संघप्रमुखांना पानिपत भेट द्यायची आहे. अरे 2015, त्याच्या अगोदरची म्हणजे 27 वर्षांनी याला संघप्रमुखांची आठवण झाली. बरं, पुढे यानं काय दिवे लावले? लोकसत्तेनं समोर आणलेलंच आहे. तेव्हा फॅक्ट आहे, लोकसत्तेवर त्यांनी 8 कोटीचा दावा दाखल केला आणि 8 कोटीचा अब्रू नुकसानीचा. आणि हे महाशय तारखेला हजर राहिले नाहीत. का राहिले नाहीत? कारण जर कोर्टानं आदेश दिला की याची समोर चौकशी करा, प्रॉब्लेम आला. जर न्यायालयाची चौकशी म्हणलं तर तुम्हाला खाली उतरावंच लागतं. आज महाराष्ट्र शासनानं, बरं मी आता भाऊ आहे, आता भाऊबंदकी आहे, हे सगळीकडे लोक बोंब मारतात की भाऊबंदकी आहे, भाव जळतो, हे करतो ते करतो. आता मी तुम्हाला पुरावे देतो. या संभाजीमध्ये त्याने स्पष्ट लिहिलेलं आहे. ह्या कादंबरीमध्ये मला पुस्तकं आणण्यापासून हे बघा, इथं सगळं, इथं रेकॉर्ड आपल्याकडे सगळं आहे. या कादंबरीबाबत माझे मित्र कादंबरीकार अनंत सामंत, संभाजी जाधव, तसेच माझ्या पत्नी चंद्रशना पाटील, बंधू सुरेश पाटील, कविवर्य महेश केळुसकर यांच्यासोबत झालेली चर्चा मला निश्चित उपयोगी पडली. त्याच्या पानिपतला मी स्वतः राजाराम कॉलेजची पुस्तकं माझ्या नावावर आणून दिली. काही पुस्तकं परत गेली नाही, त्याचे पैसे मी भरले. त्याच्या महानायकला मुंबई ग्रंथ संग्रहालयातली पुस्तकं आणून दिली. काही मला तिथं कॉपीज नाही मिळाल्या तर मी माझ्या तेव्हा मी शासकीय अधिकारी होतो, तर मी माझ्या सहकार्यांना पाठवलं, तेवढी पुस्तकं तेवढी घेऊन या, हे अमुक पाहिजे. तिथून आम्ही जे पुस्तकं मिळत नाही त्याच्या प्रिंट काढल्या. त्याची 2015 साली लस्ट फॉर लालबाग आली. लस्ट फॉर लालबाग आल्यानंतर त्यानं ते सगळं बाळ माझ्याकडे पाठवलं, कारण त्या जो कामगार विश्व होतं त्या कामगार विश्वात मी राहिलेलो होतो. जी वाणी चाळ वगैरे त्यांनी लिहिलेले आहे लस्ट फॉर लालबागमध्ये, ती कादंबरी मी आणली नाही, कारण ते एवढं ओझं मी कुठं वाहू म्हणून. तर त्या कादंबरीचं तू वाच आणि मला सूचना कर. ती कादंबरी वाचल्यानंतर पत्नीचं माझं बोलणं झालं. असं म्हटलं, बायको, हे सगळं आपल्या कादंबरीचंच पाया आहे. माझ्या पत्नीनं मला काय सांगितलं, पाया जरी तुमचा असला तर तुमचं पुस्तक ऑलरेडी आलेलं आहे, तो आहे. आता ही प्रवृत्ती होती, ही पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो. एक तर मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. बरं, जी गोष्ट तुम्हाला माहिती नाही ती तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्या गोष्टीवर तुम्ही गलेलट्ट पोस्टिंगसाठी, त्याच्या अगोदर तो काँग्रेसमध्ये तो मुंबई कलेक्टर म्हणून होता. मुंबई कलेक्टरला भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले. अशोक ह्याला ठाण्याच्या बोरिवली तिकडे दैसर परिसरात त्या बिल्डरचं नावही मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांनी म्हणजे भराव टाकलेला, इलिगल भराव, याला त्याचा वरद असतं. अशोक चव्हाणांनी उचल मागणी करून बाजूला फेकलं. नंतर पृथ्वीराज चव्हाण आले मुख्यमंत्री म्हणून. पृथ्वीराज चव्हाणचे पाय भरपूर त्यांनी घासले. पृथ्वीराज चव्हाणांनी पोस्टिंग दिलं नाही त्यांना. नंतर हे याच्यामध्ये आले, जेव्हा याचं भाजपचं गव्हर्नमेंट आलं, भाजपच्या गव्हर्नमेंटने याला पहिल्यांदा दाद दिली नव्हती. तेव्हा एकनाथ खडसे आणि हा प्रसंग घडला. यांनी म्हणजे काय म्हणतात, तो पुरंदरीच्या प्रकरणात मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तरी याचं पोस्टिंग निघालं नाही. आणि पोस्टिंग जे निघालं तर महाराष्ट्र चित्रपट आणि रंगभूमी, तिथं महाव्यवस्थापक म्हणून ते अलाइड पोस्टिंग, तिथं फायद्याचं काहीच नाही आहे. फडणवीसपेक्षा खूप सारं आहे. यांना लाज वाटली पाहिजे होती. मी यांच्यासाठी एवढं केलेलं आहे. आता केलं म्हणजे काय, याने मराठ्याच्या पाठीत खंजीर खुपसला, यांचं कर्तृत्व पहा. मी त्याला तेव्हा म्हटलं, अरे तुला तरी काहीतरी वाटतं का म्हटलं, शेवटी तुझं पोस्टिंग कोणाच्या त्याच्या हातात आहे. हे 50 ठिकाणी बरळतं, काय वाटेल ते बरळतं, काय वाटेल तो. हा दोडकीचं फुल काय म्हणतात ना, पडवळीचं फुल दोडकीला आणि काजळ कुकू ओळखीला, तसं याला कुठलाही विषय चालतो चढवण्यासाठी. पण मी त्याला सांगितलं, तू असं बोलू नको, तुझं पोस्टिंग व्हायचं आहे. मग नंतर ते जरा खाली आले. काय तर इतकं विचित्र आणि हिंसिकर आणि विक्षिप्त माणूस आहे. तुमच्या दोघांमध्ये मोठं कोण छोटं कोण? थोरले आमच्या म्हणतो राज, मी त्याला आजही दादा म्हणतो. माझं जरी आता समजा तुम्हाला सांगतो, आज जरी आमच्यामध्ये वितुष्ट वाटलं असलं, मी कधी त्याचा साहित्यबाह्य
मी त्याच्यावर कधीही टीका, आज पहिल्यांदा मी बोलतोय, हे मी अगोदरही बोलू शकलो असतो, पण नंतर त्याची चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर ऐका खूप दिवसापासून तुमच्या मनात जी खतखत आहे दिसते. कालच ते राजधानीत येऊन गेले आणि आज लगोलग दुसऱ्या दिवशी तुम्ही कार्यक्रमच माहित नाहीये. नाही ठीक आहे, ते पत्रकार परिषद घेऊन घेताय म्हणजे तुमच्या मनात त्यांच्याविषयी फार मोठी खतखत आहे. अजिबात नाही, शून्य. आता त्याचं खतखत यायचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आता मी ती माझी तुम्ही मगाशी जे म्हटले की त्यांना जी कादंबरी लिहिली पानिपतची, त्यातला जी पाया आहे ते तुमचे पुस्तक पानिपतचा नाही, लष्कर लालबाग असं म्हटलं असतं तर त्याचं काहीच नुकसान होणार नव्हतं. त्या लेखाचा हा सार आहे. आता विश्वास इथं तुम्हाला सांगतो, आता भाऊबंदी म्हटल्यामुळं किंवा काय म्हणतात त्याला, मला म्हणजे मी चोर, त्याची चोरी केली वगैरे, ती चोरी केलीपेक्षा त्यातला जो मटेरियल जे आहे ते लेखातलं, ते विश्वास पाटील हा थापाडा. तो प्रत्येक ठिकाणी त्याच्या कादंबऱ्या म्हणजे थापाचं वारुळ आहे, वारुळ. मी परत तुम्हाला सांगतो, कारण आता हे बघा त्यांनी सांगितलं, आता ती कादंबरी आली, मग आता ती सुरेश पाटलाकडून घेतलेली नाही आहे, हे म्हणजे त्याच्यावर आपली कल्पना सुचली असं म्हणायचं नाही. तर त्यांनी काय केलं, आता हे बघा तेव्हा सगळे हे रेकॉर्ड आहे. मावशीचा जन्म 1941, बंडू 1939, मावशी 1941, बहीण सीता 1932, सावत्रभाऊ किसन 1938. आता यांनी काय केलं, त्या मावशीला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उतरवलं. तेव्हा मावशीचा जन्म 1941ला, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन पेटलं 1955ला, संयुक्त महाराष्ट्राचं. तेव्हा ती वय, तिचं वय किती होतं, समजा तिचं लग्न सुद्धा झालं नव्हतं. तेव्हा ती बेळाशीला राहत होती, म्हणजे सांगलीपासून जवळजवळ किमान 65-70 किलोमीटरवरती राहत होती ग्रामीण भागात. आता हे कशासाठी, तर काय असतं, ह्या अशा काही गोष्टी पुढे येऊ नये. आता त्याच्या पुढं आता तुम्ही व्यक्तिगत उतरला म्हणा, मला खरं तर साहित्यावर बोलायचं होतं आहे, नुसतं बोलायचं नाही की हा माणूस कशा थापा मारतो, एवढे थापा मारतो किंवा तुमची चोरली म्हणताय. चोरी आता परत शब्द वापरू नका. मी काय म्हटलं, मी चोरी विश्वासघात केला, विश्वासघात केला, काय गुन्हा दाखल केला काय अरे पण गुन्हा करायचं, आता त्याने जायला पाहिजे होतं की तुमच्याकडून काही गुन्हा दाखल झाला नाही, मी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. करणार आहात का? आता हे बघा, आता करणार आहे, कारण ते परवाचं त्याचं स्टेटमेंट भयानक आहे. परवा त्यांनी एक केलेलं आहे ते भयंकर आहे. आता हे बघा, विश्वास पाटीलना अंबाझरी पोलीस ठाण्यामध्ये नागपूरच्या माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यामधलं वाक्य काय आहे की अर्जदार यांच्या साहित्यावर टिप्पणी करून अर्जदार अब्रूचे नुकसान होईल असे कृत्य केलेलं आहे. आता ज्या पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार झाला, खून झाला, तरी गुन्हा दाखल करायला दिवसच्या दिवस जातात. हो, तिथं हा महाशय गेलाय, मी IAS ऑफिसर वगैरे वगैरे सांगितले, तिथला पत्ता त्यांनी दिलेला आहे. आता त्याचं घर कुठून आलं तिथं. आता हे कशासाठी, नागपूरचं अंबाझरी, सुरेश पाटील त्याला माहिती आहे, मी कोल्हापूरमध्ये काम करतो, राहायला दोघेही मुंबईला. सुरेश पाटलानं तिथून नागपूरपर्यंत हेलपाटे मारावं. तर आता ही त्यानं 4/4/22ला केस दाखल केली. 4/4/22ला केल्यानंतर मला काय माहित नाही, आणि साधारणतः 9 ऑगस्ट रोजी तिथल्या ठाणे अंमलदाराचा मला फोन आला, सुरेश पाटीलचा. तर म्हटलं होय बोला, मी माझ्या कामात होतो. काय काम, तर कोण बोलतंय, तर मी अंबाझरी पोलीस ठाण्यातून बोलतोय. मला पटकन काय झालं, अंबाझरीमध्ये आता काय, म्हटलं तुमच्यावर एक केस आहे. माझ्यावर केस आहे म्हटलं. तर म्हटलं भिकारचोट विश्वास पाटील तिथं आला असेल. ते उडालेच एकदम. म्हटलं एवढं फॉर्मली तुम्ही कसं सांगा. म्हटलं त्याच्याशिवाय इतका बालिश उद्योग करणारं कोण आहे म्हटलं. एक बावळट माणूस, म्हणजे ज्याला बिनबुडाचं गाडगं म्हणतात, आज बिनबुडाचं गाडगं आहे ते. आज इथं कळलेल, उद्या इकडे कळलेल, उद्या तुमच्याकडे कळलेल. तुम्ही फक्त स्वार्थ एवढंच त्याचं हे आहे. तुम्हाला साहित्यातले सुद्धा त्यांनी अगदी शिवाजी महाराजांचं घर कसं बदनाम केलेलं आहे. ज्या झाडाझडतीला तुम्ही म्हणजे डोक्यावर घेतली, मी घेतलेली आहे, माझा भाऊ आहे तो. आता या झाडाझडतीची तुम्हाला गंमत सांगतो. झाडाझडती ही 1991ला पहिल्यांदा प्रकाशित झाली. तेव्हा या माशे माझ्याशी बोलत नव्हते. तर तेव्हा इथे मध्ये मध्ये त्यांना असे झटके येतात. तर मी ती कादंबरी विकत घेतली. विकत घेतल्यानंतर आई म्हटली तू वाचून मला सांगितलं पाहिजे. सांगतो म्हटलं. ती कादंबरी वाचली. म्हटलं आता आहे हे सगळं बोगसच आहे गो.
सगळं थापाच आहे, खप काहीतरी सांगतो म्हटली. मग मी तिला त्यातले काही प्रसंग वाचून दाखवले.